संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी 13 जुलै रोजी अक्कलकोट येथे शाई फेक करून धक्काबुक्की करण्यात आली होती। अक्कलकोट येथील एका नागरी सत्काराच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथे गेले होते। शाई फेक आणि धक्काबुक्की प्रकरणावरून जन्मेजय राजे भोसले यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे। बुधवारी जन्मेजय राजे भोसले यांनी स्पष्टपणे स्वतःची बाजू मांडली आहे। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्यात माझा काहीही संबंध नाही। स्पष्ट करू इच्छितो की प्रवीण गायकवाड यांचा नागरी सत्कार फतेहसिंग संस्था आणि सकल मराठा समाजाकडून आयोजित करण्यात आला होता। आमचा काहीही संबंध नाही। मी सत्कार मूर्ती म्हणून हजर होतो, त्यामुळे माझा यामध्ये संबंध नाही, असे स्पष्टीकरण जन्मेजय राजे भोसले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्वतःची बाजू मांडली आहे। आयोजकांनी 8 ते 10 तारखेला मला कल्पना दिली होती। कार्यक्रमाला आम्ही प्रवीण दादांना बोलवत आहोत। मी म्हणालो, बोलवा, माझेही जुने संबंध आहेत। मी प्रवीण दादांना फोन केला होता। नागरी सत्काराचा कार्यक्रम आहे म्हणून सांगितलं, तेव्हा प्रवीण गायकवाड येतो म्हणाले होते। 13 जुलै रोजी अक्कलकोट शहरात कार्यक्रम होता। प्रवीण दादांना यायला थोडा उशीर झाला होता। त्यांची माझी भेट झाली, पण कार्यक्रमाला उशीर झाला होता। तेव्हा मी त्यांना माझ्या गाडीमध्ये येण्यासाठी विचारणा केली, तेव्हा ते वहिनी साहेब आहेत म्हणून सांगितले। जर ते माझ्या गाडीमध्ये आले असते तर पहिला वार मी झेलला असता, मलाच मारहाण झाली असती। हे जे घडलं ते अक्कलकोटमध्ये कधीच घडलं नव्हतं। हलक्या फटाकड्यांच्या बाहेर आवाज होता, तेव्हा हा प्रकार घडला। मला हल्ल्याची कल्पना नव्हती। मी आतमध्ये होतो, मला शिवव्याख्याते शेटे यांनी सांगितले। अमोल राजे रविवार असल्यामुळे अन्नछत्र मंडळात होते। आमचं काही संबंधच नाही, तर आम्ही काय सांगणार? आमचं नाव कोण खराब करत आहे, असं कोण करतंय आम्हालाही कळत नाही। कार्यक्रम संपल्यानंतर मी प्रवीण दादाकडे गेलो। झालेल्या प्रकाराबद्दल दादांची माफी मागितलो आणि निषेधही व्यक्त केला। तेव्हा त्यांनी काय असेल ते कारवाई करतो म्हणाले। त्यानंतर अकलूजला जातो म्हणाले। तेव्हा ते परिवारासोबत गेले। त्यानंतर मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा फोन लागत नव्हता। तेव्हा मी त्यांना व्हॉईस मेसेज केला, नंतर व्हॉट्सअप मेसेज केला। समस्त मराठा समाजाच्या वतीनं 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक दिली आहे। त्यावर बोलताना जन्मेजय राजे भोसले यांनी अक्कलकोट बंदला आमचा पाठिंबा राहणार आहे। दादांवर हल्ला म्हणजे आमच्यावर हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया दिली। माझ्या सत्कारासाठी आले होते, हा आयोजकांवर सुद्धा हल्ला आहे, त्यामुळे आम्ही बंदमध्ये राहणार आहोत। हे सगळं गैरसमज आतून प्रकार घडत आहे। आयोजक राहिले बाजूला, मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात केले जात आहे। हात जोडून राजेंनी सांगितलं, आम्ही प्रवीण दादांचं खूप आदर करत आहे। पुरुषोत्तम खेडकर साहेबांचा देखील आदर आहे। हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडलेला प्रकार आहे। निंदाजनक प्रकार ज्यांनी केला आहे त्याच्यावरती कडक शिक्षा झालीच पाहिजे। त्यांना काय असेल ते IPC कलमाद्वारे शिक्षा झालीच पाहिजे। राजमाता माझी जाऊ, युग प्रवर्तक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन मला आदरणीय असलेले शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर व ज्यांचं समाजाप्रती बहुजन समाजाप्रती मोठं योगदान असलेले शिवश्री प्रवीणदादा गायकवाड व संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांना माझा मानाचा जय जिजाऊ, जय शिवराय। मी प्रथमतः स्पष्ट करू इच्छितो, अक्कलकोटमध्ये येथे फतेहसिंग शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आमचाही काही संबंध नाही। त्यांनी आलेल्या कार्यक्रमाला मी सत्कार मूर्ती म्हणून हजर होतो। मग त्यांनी काय तर 8-9 तारखेला ते मला कल्पना दिली, असं करायचं आहे। मी म्हणलो करा, म्हणलं मी येतो, म्हणलो येतो म्हणताना मग काय झालं, त्यांनी म्हणले आम्ही प्रवीण दादाला बोलवणार आहेत। मग म्हणलो माझे जुने स्नेही आहेत, म्हणलो माझे जुने संबंध आहेत, खेडेकरांची जुने संबंध आहेत। मग त्यांनी असं बोलताना मी प्रवीण दादाला फोन लावला, दादा असं सत्कार समारंभाचं कार्यक्रम आयोजित केले, तुम्हाला बोलवणार आहेत। राजे येतो म्हणाले, इथंपर्यंत झालेलं आहे। मग नंतर 11-12 तारखेला त्यांचं काय तर जुलैला धाराशिवला कार्यक्रम होता। त्यानंतर 13 तारखेला इथला कार्यक्रम होता। त्यांना यायला उशीर झाला, मी इथं शेतावरच होतो। त्यांची माझी भेट झाली।
दादा आमची भेट झाल्यानंतर कार्यक्रमाला उशीर झाला होता. दादा म्हणले तुम्ही चला म्हणले पुढं, कारण दादाला म्हणलो माझ्या गाडीत येता का, चला म्हणलो आपल्या गाडीत बसू म्हणलं सगळे. नाही म्हणले वहिनी साहेब आहेत आणि शेटे साहेब आहेत, मी त्यांच्यावर येतो, तुम्ही पुढं चला. जर तरी माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मीच झेललो असतो. शाईफेक माझ्यावरच झाली असती, मलाच मारहाण झाली असती. हे प्रसंग म्हणजे दादाच्या ऐवजी माझ्यावरच शेकलं असतं, पण दादा आले नाहीत. त्यामुळं ते मी पुढं गेलो. पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही असं. हे घडलं. मग तिथं ते डीजेचं दणदणाट, आपलं हलग्या तुतारी हे ते होतं. मी मंगल कार्यालयात गेलो. दादा तिकडे येऊन उठल्यानंतर हे प्रसंग निंदाजनक प्रकार घडलेला आहे. आणि अमोलराजे त्यावेळेला रविवार असल्यामुळं अन्य क्षेत्रात होते. असा देखील संशय व्यक्त केला जातो की अमोलराजेने सदरचे जे दीपक काटे वगैरे नाही काहीच आमचं काहीच संबंध नाही. दूध पिले वगैरे नाही असं काहीच नाही, कधीच झालेलं नाही. आमचं काय संबंधच नाही तर काय सांगणार. हे असं मुद्दाम कोण आता कोण गेलाय तर कुणास ठाऊक असं उठवलेत. मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही. पण जे आरोप होतात त्याचं खंडन तर करणारच की. हे झालंच नाही तर काय खंडन करायचा प्रश्नच नाही. झालंच नाहीये. दादाशी काय नंतर संपर्क वगैरे मी कार्यक्रम संपल्यानंतर दादाकडे गेलो. दादांची माफी मागितली झालेल्या प्रकाराबद्दल आणि निषेधही व्यक्त केलो. आणि काय असेल ते आम्ही कारवाई करत आहे म्हणले कारवाई ते. मग नंतर दादा म्हणले मी आता अकलूजला जातो, म्हणजे फार्म हाऊस आहे तिथं कुठेतरी राहते, तिथून मी पुण्याला. बरं म्हणलो. मग वहिनी साहेब त्यांनी गेले, मी इथंच थांबलो. मग नंतर दादांना वेळेवर फोन करत होतो, फोन लागत नव्हतं दादांचं. मग शेवटी दादांचा फोन नाही लागताना मी त्यांना व्हॉइस मेसेज पाठवला, नंतर व्हॉट्सअप मेसेज पाठवला. 18 तारखेला अक्कलकोट बंद ठेवलंय, तुम्ही त्यात सामील होणार आहात का? नैतिक आमचा पाठिंबा राहणारच की. अहो दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला आहे ते. अहो ते माझ्या सत्कारासाठी आले होते, परत आयोजकांवर सुद्धा ते हल्ला आहे. आयोजकांनी एक आमचं पाठिंबा राहणारच त्याला. त्यांचा असा एक आरोप आहे की आपल्या घरी पाहुणा आलेला असताना त्याच्यावरती अशा पद्धतीने शाही फेक होते, त्याच्यावरती हल्ला होतो. मात्र याच्यानंतर देखील राजेंनी सत्कार स्वीकारला, तो कार्यक्रम काही आटोपता घेतला नाही. मला कल्पना, मी आत होतो. मला फक्त गोंधळ झाला, नंतर हे झाला, ह्याची कल्पनाच काही नाही. मला शेटे साहेबांनी सांगितलं नंतर. ठीक. बाकी